तर हाय सर्वांना, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बघा. आणि आज आमच्यात पालखीचा दिवस होता. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा म्हणजेच पालखी प्रस्थान होतं. आणि आम्ही पालखीची वाट बघत उभारलो होतो सकाळी सकाळी. आणि पाऊस चालू होता, बारीक बारीक रिमझिम रिमझिम. एवढी म्हणावं एवढी गर्दी नव्हती यावर्षी, तरी पण भरपूर अशी गर्दी होती. ह्याच्यापेक्षा दुपटीनं गर्दी असते. आणि बऱ्याचपैकी दिंड्या आल्या होत्या देहूमध्ये. पालखीची वाटच बघत होतो, तेवढ्यात आम्हाला पालखी दिसली आणि खूप गर्दी होती, ढकलाढकली. त्याच्यामुळं दर्शन करायला जाताना म्हणजे पोलीसवालेही ओरडले की मोबाईल सांभाळ. तर मग मी परत काय व्हिडिओ जास्त शूट पुढं केला नाही, तरी तेवढ्यातून थोडा घेतलाच. पालखीचं तुम्हाला दर्शन घडवलं बघा. आणि आम्ही म्हणलो होतो पालखीसोबत जाऊ, पण खूप पाऊस होता, त्याच्यामुळे मग आम्ही काही थोडा वेळ थांबलो आणि नंतर निघालो बघा. आम्ही मग म्हटलं की चला देहू रोडच्या कमानीपर्यंत तरी जाऊ आपण. आणि आम्ही निघालो की आमचा गट्टू पण निघाला बघा, त्याला पण यायचं होतं आमच्यासोबत दिंडीत. आणि मग अशा प्रकारे आम्ही निघालो मस्तपैकी. पावसात चलत जाऊ द्या, भिजण्याचा तरी आनंद कधी मिळणार ना, म्हणून मग निघलो. दिंड्या चालत होत्या इकडनं आणि आम्ही इकडनं, कारण आमचं कुत्रं बघून कुणी घाबरायचं, कुणी म्हणायचं चला वारीला यायला लागलंय म्हणून. कारण कोणाकोणाला असं वाटायचं की ते एवढं चिटकून अंगाच्या येतं तर चावतं बिवतं का काय, म्हणून मग आम्ही त्याच्यामुळं थोडंसं लांबच चालत होतो. आणि मग पटपट म्हणजे मोठा पाऊस यायच्या अगोदर आम्हाला पटकन जायचं होतं शनी मंदिरापर्यंत. आणि इथं गेलो की आम्ही बघा, राजवीर अकॅडमीच्या मुली दिसल्या की सरम राजवीर अकॅडमीच्या मुलींना घेऊन आले होते सगळ्या विद्यार्थ्यांना. आणि मग एक व्हिडिओ मी त्यांचा काढला, एक झलक. आणि मी चुकून दुसऱ्या कुठल्या तरी अकॅडमीचं नाव घेतलं होतं, म्हणून मुली मला थोड्या हसल्या, सॉरी म्हणले मी. आणि त्यांनी पण पालखी सोहळ्यात सामील झालते. बघा आमच्या गट्टूची मजा. मग आम्ही काय पालखीचं दर्शन घेतलं, शनी मंदिरापाशी थांबलो, थोडे वेळ फोटो बिटो काढले आणि जरा वेळ बसलो आणि मग निघलो वापस. मग आम्ही आता वापस चाललो होतो घरी. आणि येताना दिंड्या अजून येतच होत्या बघा, भरपूर गर्दी होती. आणि गट्टूचं तेवढ्यात आमच्या लय मध्ये असायचं, म्हणून मग समाधानला मी म्हणलं दादा तू पुढं चल, तुझ्या मागं तो येईल. नाहीतर तो माणसातनं जास्त चालला की कुणाला असं वाटायचं की आम्हाला चावतो का काय. ते आपल्याला माहीत होतं की ते चावत नाही, पण लोकांना काय माहिती की तो चावत नाही म्हणून मग समाधानी एकटाच समोर पुढं चलत होता त्याला घेऊन, आणि आम्ही मागं चलत होतो बघा. आणि तिथंच मध्ये लगे एक पालखी आली आणि मुलं पळाली पालखीचं दर्शन घेण्यासाठी, कारण पाऊस वाढला होता, थोडासा मोठा पाऊस झाला होता. आणि हे आमचा आळशी ब्लॉगर आहे बघा. हा त्याचा ब्लॉग काढत होता. आणि त्याला कधी नाही ती, आता लहानाचा किती मोठा झाला आहे ना, त्याला कधी नाही ती ते खेळणं घ्यायचं होतं. आणि पावसात ती गाडी होती, मला म्हणला मला पाहिजेच आहे ती घे. मग काय घेतलं, जाऊ दे म्हणलं, लहानपणापासून तर नाही कधी. तर मग मला सांगत होता, मम्मी ह्या थारची किंमत किती असेल तुला माहिती आहे का. म्हणलं मला नाही माहिती. तर मग मला म्हणतो कसा का औकात के बाहेर म्हणला. त्याचं काय म्हणणं मला पण नाही कळालं. आणि मग आम्ही अशा प्रकारे आलो होतो घराच्या जवळ पाऊस असा होता. आणि ही पालखीची सजावट चालू होती बघा इथं. आणि ह्या बायकांना गुलाबाची फुलं काढून घेत होत्या, म्हणजे एका माणसामुळं, म्हणजे एका व्यक्तीमुळं दुसऱ्याला सगळ्याला लोक नावं ठेवतात ना. आणि मग मी ओरडले की काय फुलं काढून घेत आहे म्हणून. तर त्या ताईंला असं वाटलं की मी ओरडले, पण नाही ना, देवाला ते सजावट करत होते ना, आपण काढून घ्यायचं का, बरं दिसत नाही. म्हणून मग मी ओरडले सगळ्यांनाच की असं काढू नका, ती देवाला वाहिलेली फुलं आहेत किंवा ती देवासाठी सजावट केली ना, तर मग त्या दर्शन घेण्याला काय महत्त्व आहे. आणि मग मी समाधान पुढं सरकलोत आणि पालखीचं दर्शन घेतलं बघा आम्ही. पाऊस पडतच होता आणि खूप भिजलो होतो आम्ही सगळीच. मुली पण पुढं सरकल्या होत्या आणि मी समाधान दोघंच चालत होतो. मग काय मस्तपैकी दर्शन घेतलं आम्ही पालखीचं आणि गेलो घरी. आणि पाऊस चालू होता त्याच्यामुळं पळालो आम्ही लगेच घरी. आणि चला असू द्या, बाय सर्वांना, भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये.